चांदू पाटलाचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं. चांदू पाटील जेव्हा निघाले तेव्हा त्यांच्या पायामध्ये बूट नव्हता, चप्पल नव्हती. मी सुरेश बनकरला विचारला, त्याला बूट घालायला लाव. ते म्हणले सत्तारना शपथ खायले की मी काय ते शिव देणार नाही. तसं चांदू पाटलांनी शपथ खाल्ली की याला काय द्यायचं, मी पायात काही घालणार नाही. आणि चांदू पाटील म्हणते कि अब्दुल सत्तार मेरी शिकार है, मैं किसी को मारने नहीं दूंगा. खर तर मी अशोक ताहेरेचे भाषण ऐकलं पहिल्यांदा. त्यांनी जेव्हा नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मागितली तेव्हा मी आमच्या माणसाला ओळखतो खरी मी त्यांना, पण प्राणी नवीन आला आपल्या सर्कसमध्ये. ते म्हणले तुम्ही रिंग मास्टर आहे आणि प्राण्याला शिकवणं तुमचं काम आहे. पण आत्ता भाषण ऐकल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की वकील साहेब तुम्ही 10 वर्ष अगोदर आमच्यामध्ये पाहिजे होते. तुम्हाला नक्की बदनापूरचा आमदार केला असताना, कारण येरी नारायण तुतीने आणला कुठून, संभाजीनगरवरून आणला आणि बदनापूरला आमदार केला. इतका अभ्यास आहे तुमचा असं मला माहित नव्हतं नगरपालिकेचा. मी 35 वर्ष राजकारणात आहे, पण इतकं बारीक अभ्यास नगरपालिकेचा मी सुद्धा केला नाही, एवढं तुम्ही आता आम्हाला सांगितलेलं आहे. आता या लोकांना कळलं पाहिजे की अभ्यासू माहीत असणारा आणि नगरपालिकेचा कारभार कसा चालवावा असा जाणकार नगराध्यक्ष जोपर्यंत या शहराचा होत नाही तोपर्यंत या शहराचा विकास होत नाही. मित्र, मी तुमचा खासदार आहे. मी या राज्याचा भाजपचा अध्यक्ष आहे. मी अध्यक्ष होण्याच्या अगोदर या राज्यामध्ये एक 7-8 नगरपालिकेवर आपली सत्ता होती. 7-8 नगरपालिकेवर. पण मी अध्यक्ष झालो आणि त्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री झाले. सरकार आणि पक्ष मिळून एकत्र आम्ही काम करायला लागलो आणि राज्याच्या राजकारणावर एवढा प्रभाव पडला, आज 90 नगरपालिका आमच्या ताब्यात आहे. त्या का ताब्यात आहे आमच्या? लोकांनी या नगरपालिका आमच्या ताब्यात का दिल्या? एकेकाळी भारतीय जनता पक्ष या राज्यातला 4था नंबरचा पक्ष होता. नंबर 1 काँग्रेस, नंबर 2 राष्ट्रवादी, नंबर 3 शिवसेना आणि नंबर 4 भाजप. एकदाच फक्त भाजप 3 नंबरवाला होता. पण 3 वर्षां 4 वर्षा पक्ष आज राज्यामध्ये 1 नंबरचा पक्ष का झाला याचा विचार सिल्लोडच्या नागरिकांनी केला पाहिजे. या राज्यामध्ये 21 महापालिका आहे, त्यातल्या 18 महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. या राज्यामध्ये 36 जिल्हा परिषद आहे, सगळ्यात जास्त 12 जिल्हा परिषदा भाजपच्या ताब्यात आहे. 90 नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहेत. 10,000 सरपंच भाजपचे आहेत. देशाचा राष्ट्रपती, देशाचा उपराष्ट्रपती आणि देशाचा प्रधानमंत्री आणि राज्याचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा आहे. हे मी नाही दिलं, हे तुम्ही दिलेलं आहे. आणि 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 5 वर्ष झाले. ते का दिले? तर केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. पैशाची तिजोरी दिल्लीत आहे, पैशाची तिजोरी मुंबईत आहे. तर या तिजोरीच्या चाब्या जर लॉक जर खोलायचा असेल तर त्याला कमळाच्याच फुलाची चावी असल्याशिवाय तिजोऱ्या उघडत नाही. आणि त्याच्यामुळं तुम्ही 27 तारखेला
आमच्या कमळाच्या फुलाची नगरपालिकेची चावी ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्या आणि मग तुम्हाला मी दाखवतो की भाजपच्या ताब्यातली असलेली नगरपालिका कशी असते. जे आता वकील साहेबांनी सांगितलं, जे आमच्या सांबे पाटलांनी सांगितलं, मी बारकाईनं ऐकत होतो. जालना नगर परिषद आहे. आज काय स्थिती जालना नगरपालिकेची? 70 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते जालना नगरपालिकेला आणलेत. तुम्ही जालन्यातल्या कोणत्याही मुख्य रस्त्यांना जा, सिमेंटच्या रस्त्याशिवाय रस्ता नाही. 70 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते आणलेत. 150 कोटी रुपये अंतर्गत पाणी पुरवठ्याला आणलेत. पैठणच्या धरणातून आम्ही पाणी आणलं आणि आतमध्ये पाणी सोडलं तर निजामकालीन पाणी पुरवठा योजना होती आमची. 100 लिटर पाणी आणलं तर 40 लिटर पाणी आम्हाला मिळायचं आणि 60 लिटर पाणी गळून जायचं. 150 कोटी रुपये आणलेत. 150 कोटी पाणी फोडलं, 70 कोटी रस्त्याला आणलेत. दोन्ही जालन्याला जोडणारा पूल आहे. हा पूलचं ऑडिट झालं आणि ऑडिटरनं सांगितलं 10 वर्षापूर्वी हा पूल केव्हाही कोसळू शकतो, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात या पुलाला पैसे दिले नाही. 13 कोटी रुपये लोखंडी पूल आता नवीन 8 दिवसात आम्ही दुसरा शेजारचा पूल करतोय. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानामध्ये 10 कोटीचं मोठं एअर कंडिशन सभागृह आम्ही बनवतोय. गेले 4 वर्षापूर्वी मी खासदार झाल्याच्या नंतर सरकार आमची आली. मी कलेक्टरला असं विचारलं, कलेक्टर साहेब हे जालना शहर किती एकरवर उभं आहे? त्यांनी सांगितलं मला 1000 एकरवर जालना उभं आहे. म्हणलं पुन्हा एकदा सांगा किती एकर उभं आहे? ते म्हणे 1200 एकरच्या वर नाही आहे. 4 वर्षापूर्वी जालन्याच्या कलेक्टरला मी सांगितलं होतं, साहेब तुमचं जालना 1200 एकरवर उभं आहे. माझे दोन्ही सरकार आहेत, केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये. मी राज्याचा अध्यक्ष खासदार आहे. मी पुढच्या 4 वर्षात नवीन 1400 एकरचं जालना तुम्हाला उभं करून दाखवतो. जालना 1200 एकरवर आहे, मी 1400 एकरवरचं जालना उभं करतो. या देशातला पहिला ड्रायपोर्ट जालन्याला आणला आणि 500 एकरवर आता काम चालू आहे. वार कंप भिंत झाली 500 एकरला. इंटरनल रस्ते चालले, तिथं प्लॉटिंग पाडणं चालली. तिथं रेल्वे स्टेशन दरेगावचं बंद पडत ते घेतलं ताब्यात, उड्डाण पूल करतोय आणि देशातला पहिला ड्रायपोर्ट आहे. तो ड्रायपोर्ट झाल्याच्या नंतर या मराठवाड्यातले विदर्भातले हजारो तरुण कार्यकर्ते त्या ड्रायपोर्टमध्ये काम करणारे आणि त्या ठिकाणाहून माल हा समुद्राच्या काठाला आहे. 500 करोड ड्रायपोर्ट उभा राहतो. काम संपत आलाय. मी ICT कॉलेज आणलं. या देशामध्ये एकच ICT कॉलेज आहे आणि ते म्हणजे जालन्याला, याला मुंबईला आहे. मुंबईला, बेंगलोरला नाही आहे, दिल्लीला नाही आहे, ओरिसाला नाही आहे, अहमदाबादला नाही आहे. दुसरं ICT कॉलेज आणलेलं जालन्याला. 300 एकर जागा ICT कॉलेजला दिली. या ICT कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी हा नोकरीला लागत नाही. या ICT कॉलेजमध्ये जो शिकेल तो उद्योगपती होतो. टाटा, बिर्ला, मफतलाल, गरवारे यांची मुलं जर कुठं शिकले असेल तर मुंबईच्या ICT कॉलेजमध्ये शिकले. देशातलं फक्त दुसरं कॉलेज आहे ICT कॉलेज. या जगाच्या पाठीवर जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि उद्योगपती व्हायचं असेल तर जालन्याला यावं लागतं. 300 एकर जागा दिली, 400 कोटी रुपये आणले. 300 एकर जागा ICT कॉलेजला, 500 एकर जागा दिली ड्रायपोर्टला. जालन्यामध्ये सिडको नाही, औरंगाबादला सिडको आहे. सिडको आलं म्हणून संभाजीनगरचा विकास झाला नसतं, एवढं संभाजीनगर वाढू शकलं नसतं. 500 एकरवर सिडको केलं. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते सिडकोचं मी उद्घाटन करतो. 500 एकर जागा ड्रायपोर्टला, 500 एकर जागा सिडकोला, 300 एकर जागा ICT कॉलेजला. 1300 एकर जागा घेतली आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रतीचं बियाणं मिळावं म्हणून सीड पार केलं 90 एकरवर आणि राज्यपालाला टेक्निकल स्कूल 25 कोर्सेस काढले. 25 एकर जागा दिली. 1400 एकरवर पुढच्या वर्षभरामध्ये एक नवीन जालना मी उभं करतो. मित्र, जरा नवीन जालना, जुनं जालना जर 1200 एकरवर आहे
आणि 1400 एकरवर 1450 एकर जर नवीन जालना मी पुढच्या वर्षात उभं करतो तर शिल्लोड मला वाढवता येणार नाही का, याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. मी सांगतो जरा बोलकाट होऊ नका. तुम्ही त्या जालन्याला विचारा कोणाला हवी त्या जालन्याची स्थिती काय. ते पेठणचे नगराध्यक्ष आमचे बसले उभा राहा तू हा पोऱ्या पाण्याचं लग्न नंतर झालं बा, याला मी उभं केलं. सगळे गावचे लोक मला म्हणणारे एवढ्या पोरे या नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उभं केलं. मी लोकांना सांगितलं नगराध्यक्ष आमचा एक निमित्त आहे, हा दिसाला मुलगा आहे, तुम्ही याला मतदान करा, माझ्या वर्षावर मतदान करा, मी तुम्हाला पैठणचा विकास करून दाखवतो. मी देवाची शपथ घेऊन सांगतो चला कोणीही नगराध्यक्षाला आणि कोणीही माणसाला मी चॅलेंज करतो, या जिल्ह्यामध्ये सगळ्यात स्वच्छ नगरपालिका जर कोणती असेल तर ती पैठणची नगरपालिका आहे. सगळ्यात स्वच्छ नगरपालिका जर कोणती असेल तर मी परवा पैठणला गेलो होतो, सगळ्या वकील मंडळीची बैठक घेतली, काही नागरिकांची मी बैठक घेतली. ते म्हणजे दानवे साहेब बाकीचं सगळं सोडून द्या, पण आम्ही तुमच्या नगरपालिकेवर फार खुश आहे. काय झालं एखादं काम कमी जास्त झालं असेल नाही, पण नगरपालिका आमची एकदम स्वच्छ आणि सुंदर शहर झालं आमचं नगरपालिकेचं. 4 गार्डनचे उद्घाटन मी केले. 27 कोटी रुपये या नगराध्यक्षाला मी महाराष्ट्र सरकारकडून आणून दिले. 27 कोटी रुपये. आज जाफराबाद तालुका तुमच्यापासून लांब नाही, भोकरदन तालुका तुमच्यापासून लांब नाही. मी भोकरदनला 25 कोटी रुपये आणले आणि आमच्या आमदाराला सांगितलं संतोष दानवेला की आता गल्ल्या राहिल्या किती, ते बोलला आपला 25ची गरज नाही, 10 कोटी आणला, 15 कोटी उरतेच, गल्ल्या शिल्लकच नाही राहिल्या सिमेंट करायच्या, शब्दच राहिल्या. जाफराबाद तालुका आहे तिथून पाणी तुम्हाला पाजणार आम्ही आता जालना जाफराबाद तालुक्यातून. जाफराबाद तालुक्याला 15 कोटी रुपये नगरपालिकेला मी आणले, 10 कोटीच लागू राहिले, 15 कोटी तिथले उरू राहिले. आणि मी 2 कोटी रुपये शिल्लोडच्या नगरपालिकेसाठी आणून किती वर्ष झालेत, 3 वर्ष झालेत. या राज्याच्या सरकारकडून मी 2 कोटी रुपये आणले, 2 रुपये सुद्धा शिल्लोडच्या नगरपालिकेनं खर्च नाही केले. तुमच्या खात्यावर जसे ते तसे पडू नये. मी खासदार असलो काय, राज्याचा अध्यक्ष असलो काय, मुख्यमंत्री माझा असला काय आणि देशाचा प्रधानमंत्री असला काय, विहीर पक्की पाण्याची दिल्लीत, त्या विहिरीचं पाणी मुंबईमध्ये 10ची मोटर बसवली जोरात मारते, दांडा दांडाना शिल्लोड लागते इथं, पण थारुळ जळतंय पुन्हा विहिरीत जातं पाणी, त्याला काही आमचा इलाज नाही. जोपर्यंत फुटकं थारुळ बदलणार नाही तुमच्या वाफ्यात पाणी येणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. मी खासदार असलो तरी पैसा हा शेवटी नगरपालिकेमध्ये जातो. अरे 100 कोटी रुपये देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं शिल्लोडच्या पाणी पुरवठ्याला दिले. 100 कोटी रुपये पाणी आणलंय खडकपूरहून जाफराबादच्या, झाले 4 वर्ष, अजून तुम्हाला पाणी भेटायचा पता नाही. पाणी पाजतच कोणलाही काही समजत नाही. जर 100 कोटी रुपये देऊन जर तुमच्या वार्डात पाणी नसेल आणि तुम्ही जर आधी रोटी खाएंगे फिर कांग्रेस को चुन के लाएंगे असं म्हणतात, तर लाव हमारे क्या बाप का जा रहा, लाव शुद्ध लाव. आणि पुन्हा पुढची निवडणूक लढू, पुन्हा मोदी सरकारचं मागे लढो, हम तुम्हारे साथ है आम्ही म्हणू. पण नुकसान कोणाचं आहे. एक दिवस असा आला होता जालन्याचा, जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा लोकांनी स्थलांतर लावलं होतं. लोक म्हणले आम्ही पुण्याला चाललो, आम्ही ठाण्याला चाललो, आम्ही नाशिकला चाललो, आम्ही मुंबईला चाललो. मी खासदार म्हणून त्यांना विचारायचो, लोकांना दानवे साहेब इथं करावं काय, इथं लाईट नाही, इथं पाणी नाही, इथं रस्ते नाही. 7 वर्ष झाले जालन्यामध्ये स्ट्रीट लाईट नव्हते, 7 वर्ष नगरपालिकेने बिल भरलं नाही. केंद्र सरकारकडे मी गेलो, मोदीच्या सरकारला सांगितलं की जालना शहराचा मी खासदार आहे आणि मी जालन्याला वचन दिलेलं आहे 5 कोटी रुपयाचं बिल 7 वर्षापासून भरलं नाही. मोदीजींनी 12 कोटी रुपये दिले, 5 कोटीचं बिल भरलं. 7 कोटीमध्ये साऱ्या रस्त्यावर आता जालन्यामध्ये लाईट चमकू राहिले. त्याचं कारण आहे की तिथला नगरपालिकेचा अध्यक्षानं मला सांगितलं, सरकार तुमचं आहे, तुम्ही सांगताल त्या कागदावर माझी सही घ्या आणि कुठेही घेऊन जा, पण आमच्या जालना शहराचा विकास करा. अंबड नगरपालिका माझ्या ताब्यात आहे. ते नारायण कुठे मी अंबड औरंगाबादून अंबड केले बदलापूरला.
नुसता नारायण कुचे बदनापूरचा आमदार नाही केला, नारायण कुचेचा भाऊ औरंगाबादला राहतो, ती त्यांची बायको औरंगाबादला राहती, अंबडच्या नगरपालिकेत नाव टाकलं त्या बाईचं ना. बघा गोष्ट कशी आहे, बाई औरंगाबादची यादीमध्ये नाव टाकलं, अंबडच्या नगरपालिकेला मी बाई उभी केली आणि त्यांना सांगितलं बाई कोण आहे सोडून द्या, पण भारतीय जनता पक्षाची उमेदवारी निवडून द्या. औरंगाबादला राहणारी कुचेची भाऊजाई ती आम्ही अंबडला उभी केली, अंबडच्या लोकांनी निवडून दिली. 32 कोटी रुपये अंबडच्या नगरपालिकेला मी आणले, 32 कोटी. आज तुम्ही अंबड शहरामध्ये जाऊन पहा, एखादा रस्ता बिना सिमेंटचा आहे का? अंबड शहरामध्ये जाऊन पहा. हे फुलंब्री तुमच्या शेजारचं शहर आहे, त्या फुलंब्रीला सुहास शिरसाट माळी समाजाचा आम्ही तिथं अध्यक्ष केला. ही सारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय सगळे पक्ष एक झाले आणि त्यांनी सांगितलं फक्त भाजपच्या उमेदवाराला पाडा. हे सगळे पैसे या लाईनीतले हे सारे प्रचारांच्या बैठकीमध्ये होते, फक्त भाजपाला पाडा. पण मी लोकांना सांगितलं की नगरपालिकेचा जर विकास करायचा असेल तर माझ्या माणसाला निवडून द्या, मी लागण तेवढा पाहिजे. तो एकच वर्ष झाले 18 कोटी रुपये नगरपालिकेला मी दिले, 18 कोटी रुपये. तुम्ही म्हणता त्याला 18 दिले, 1400 करोड नवीन जालना उभं करून राहिले, अंबडला दिले 28 कोटी पैठणला दिले, आमच्या शिल्लोडला सौड नाही दिले. अरे तुम्हाला 2 दिले ते खर्च होईना तुमच्याकडून, तर बाकीची देऊ कशाला? पण जर कधी तुम्हाला नगरपालिकेचा विकास करायचा असेल या गोष्टी लक्षात घ्याकडं. त्या देशाचे प्रधानमंत्री निवडून आले तेव्हा लोकसभेमध्ये त्यांनी पहिलं भाषण केलं की माझं सरकार हे गरिबासाठी समर्पित असलेलं सरकार आहे आणि 5 वर्ष माझं सरकार हे गरिबासाठी काम करण सरकार आहे. या देशाची जेवढी साधन सामग्री आहे ती मी गरिबासाठी खर्च करीन. आणि 5 वर्षाचा अजेंडा तयार केला आणि 5 वर्ष गरिबासाठी काम केलं. मोदीजींना सांगितलं 2022 पर्यंत या देशातल्या सर्व लोकांना जे बेघर लोक आहेत त्या बेघरांना आम्ही घरं देणार आहे. सिल्लोडच्या नगरपालिकेत एक कार्यक्रम झाला. किती घरं दिले सुनील? 842 घरं. ही मोदीजीच्या पैशातले घर आहे. हे तुम्हारे खतमे हमारा सलाम करून टाकू राहिले इकडं. हे 842 घरं मोदीजीच्या पैशातले घर आहे. आज 842 एका वर्षात 2022 पर्यंत या राज्यात एकही माणूस बिरा घराचा राहणार नाही. ते घरे जे घर आम्ही देऊ किंवा ज्या घरात लाईट नाही त्या साऱ्या घरामध्ये आम्ही लाईन देणार आहे. आणि ज्यांना लाईन नाही त्याला आता लाईन दिली. गरीबाला घर पाहिजे, गरीबाला घरात लाईट पाहिजे आणि गरीबाला घरामध्ये शौचालय पाहिजे. 12,500 रुपये शौचालयाला दिले आम्ही. गरीबाला घर, गरीबाला लाईट आणि गरीबाला 12,500 शौचालय. गरीबाला घरामध्ये गॅस असला पाहिजे, गॅस. अरे 1985 साली माझ्या घरामध्ये गॅस आणला. माझ्या बायकोना 10 किलो पोहे केले आणि 10 लिटरची चहा केली. आजूबाजूच्या गल्लीतल्या सगळ्यात निरोप दिला की माझ्या नवऱ्यानं गॅस आणला. जत्रा भरली आमच्या गल्लीमध्ये. बाया विचारायच्या माझ्या बायकोला, बाई याला चालू कसं करते, याला बंद कसं करते, दुपट काऊन नाही निघत. कुतूहल होतं बायांच्या दृष्टीनं. 1985 ला माझ्या घरात गॅस आला. अरे गॅस हा गरीबाचा नाही आहे. गॅस कोण वापरायचं? फौजदार, तहसीलदार, आमदार, खासदार हा गॅस हे वापरायचे. तुमचा गॅस नव्हता. पण या देशाच्या प्रधानमंत्री 11 वर्ष महिला राहिल्या पण त्यांनी या बसलेल्या महिलेची चिंता नाही केली. त्यांनी जाहिरात केली बिडी पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, कॅन्सर होतो यांची चिंता केली. अनेक पानटपलोजा तुम्ही आज शहरातल्या मोठं कॅन्सर झालेले चित्र लावले की सरकारच्या पैशांना लावलं चित्र. करोडो रुपये खर्च होते. बिडी पिऊ नका, सिगरेट पिऊ नका, कॅन्सर होतो. मी तुम्हाला प्रश्न विचारतो महिलांना, तर या माणसाला एवढीशी बिडी पिल्यानंतर कॅन्सर होतो
आणि एवढं लाकूड तुम्ही चुलीत जाळता आणि एवढी गवळी जाळता, तुम्हाला कॅन्सर होत नाही का? पण याचा विचार कधीच तो इंदिरा गांधींना केला नाही, याचा विचार मोदीजींना केला. आणि त्यांनी सांगितलं या एप्रिल पर्यंत या देशातल्या 8 कोटी लोकांना मी गॅसचं कनेक्शन फक्त 100 रुपयामध्ये देणार आहे, 100 रुपयामध्ये. अरे गरीबाला पाहिजे काय? गरीबाला पाहिजे घर, गरीबाला पाहिजे घरात लाईट, गरीबाला पाहिजे घरात संडास आणि गरीबाला पाहिजे घरामध्ये गॅस. या साऱ्या गोष्टी मोदीचं जर सरकार देत असेल तर एक गरीबाचं सरकार आहे का श्रीमंताचं सरकार आहे, मला तुम्ही सांगा. हा विचार कधी काँग्रेसवाल्यांनी का नाही केला? या उपर दुसरी एक योजना काढली गरीबासाठी, जी जगाच्या पाठीवर सुद्धा आहे. त्या योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत योजना. आचारसंहिता असल्यामुळे सिल्लोडला आम्ही ते कार्यक्रम घेतला नाही. तुमची 27ची निवडणूक संपू द्या, 30-1च्या दरम्यान आम्ही तुम्हाला कार्ड वाटणार आहे. या योजनेचं नाव काय? आयुष्यमान भारत योजना. तुम्ही जर 1 रुपया कमवत असाल किंवा 100 रुपये कमवत असाल तर या 100 रुपयातले 30 रुपये तुमच्या कुटुंबातल्या आजारी माणसावर तुम्ही खर्च करता. कधी बाई आजारी पडते, कधी माणूस आजारी पडतो, कधी मुलगा आजारी पडतो, कधी वडील आजारी पडते. 100 रुपयातले 30 रुपये तुम्हाला आजारावर खर्च करावे लागतात. पण आजारावर 30 खर्च केले की आपलं गणित बिघडून जातं. मग उसने आणा, मग शेकड्यानं आणा, मग शेत व्हा, मग गळ्यातलं व्हा, मग हातातलं व्हा. व्याज चालू राहतं, पैसा फिटत नाही, मग आत्महत्या करा. त्याच्यावर इलाज काढला मोदीजींना आणि सांगितलं की या देशातल्या गरीब कुटुंबाला जर आजार झाला तर एका कुटुंबाला एका वर्षात 5 लाख रुपये मोदीजीचं सरकार देणार आहे, मोदीजीचं. आणि तिथून दिल्लीहून तुमच्या नावानं असं कार्ड आलं, मोदीजीचं नावानिशी कार्ड आलं. ते कार्ड माझ्याकडे 1 किंवा 2 तारखेच्या दरम्यान ते कार्ड आम्ही मोठा मेळावा घेऊन त्या कार्डाचं वाटप करणार आहे. अरे गरीबाला घर मिळणार, गरीबाला गॅस मिळणार, गरीबाला संडास मिळणार, गरीबाला लाईट मिळणार. आणि गरीब कुटुंबात कोणी आजारी पडला तर त्या माणसाला 5 लाख रुपयाचा खर्च दवाखान्यासाठी मिळणार. हे सरकार गरीबाचं सरकार आहे का श्रीमंताचं सरकार आहे? गरीबाचं सरकार आहे. आणि आता काल एक नवीन योजना जाहीर केली मोदीच्या सरकारनं, शेतकरी सन्मान. की मराठवाडा, विदर्भ किंवा राज्यात किंवा देशात शेती क्षेत्र अडचणीत आहे. शेतीचे तुकडे झाले, शेतीवर भार पडला, लोकसंख्या झाली जास्त, शेती मात्र तेवढीच आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते 40 कोटी लोकसंख्या होती, आज 130 कोटी लोकसंख्या झाली. लोकसंख्या वाढते, जमिनी तेवढ्याच आहे, मग जमिनीवरचा भार कमी कसा करायचा? भार कमी होत नाही. मग शेतकऱ्याला जगवायचं असेल तर काय करायचं? मोदीजीच्या सरकारनं काल एक योजना सुरू केली. ती योजना आहे किसान सन्मान योजना. शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या खात्यावर एका वर्षात तुम्ही काही करा का नका करू 6,000 रुपये जमा होणारे 6,000 रुपये. काल याच्यात बसेल, काही लोकांना SMS आले असतील. 2 हप्ते तुमच्या नावावर जमा झाले. बँकेत जाऊन पासबुक पहा, तुम्ही 2 हप्ते तयार झाले. अरे शेतकऱ्यासाठी 2,000 मिळणार. आयुष्यमान भारतमध्ये तुम्हाला 5 लाख रुपये एका कुटुंबाला एका वर्षाला मिळणार. आणि गरिबासाठी लागणारे जरा सगळ्या सोयीसुविधा मिळणार असेल तर या देशाच्या प्रधानमंत्र्याचे हात आपल्याला बळकट करायचे का नाही याचा विचार तुम्ही लोकांनी केला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं सरकार हे गरिबाचं सरकार आहे, हे फाटक्या तुटक्याचं सरकार आहे, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाचं सरकार आहे. आणि ज्या शहराचा विकास झाला नाही त्या शहराचा विकास करणारं हे सरकार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार हे सुटापुटातल्याचं सरकार आहे, हे गरिबाचं सरकार नाही. या देशातल्या सरकारने ज्या देशामध्ये सफाई अभियान सुरू केलं, देशात सफाई अभियान सुरू केलं, शहराचा मानांकन ठरवला. जालना किती नंबर, औरंगाबाद किती नंबर, मुंबई दिल्ली किती नंबर, भोकरदन किती नंबर.
शिल्लरला सुद्धा सांगितलं गावामध्ये सफाई करसाल तर तुमचा बी नंबर येईल, तुम्हाला बी बक्षीस मिळून. दुर्बिणीला शोधून सुद्धा सफाईच्या याच्यात शिल्लोड आम्हाला कुठेही सापडत नाही. आपण बघितलं असेल काल मोदीजींना वाराणसीमध्ये सफाई कामगाराचे पाय धुतले, वर्तमानपत्रात आलं, तुमच्या मोबाईलवर आलं. का पाय धुतले? तर या देशाला महात्मा गांधीचं स्वप्न जर कोण पुरं करू शकत असेल तर फक्त सफाई कामगार करू शकतो. आजपर्यंत या देशातल्या कोणत्याही प्रधानमंत्र्यांनी गाव साफ करणाऱ्याचे पाय साफ नाही केले, ते या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गाव साफ करणाऱ्याचे पाय साफ केले पाहिजे. इतका नम्र या देशाचा प्रधानमंत्री आहे. या प्रधानमंत्र्यानं जागतिक पातळीवर आपलं नाव कमवलेलं आहे. आपल्या देशाची इज्जत गेली होती हो. मी 20 वर्ष खासदार आहे, मी पार्लमेंटमध्ये बसतो. 10 वर्ष मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. प्रधानमंत्री असं बसायचे, सत्ताधारी पार्टी अशी बसते आणि विरोधी पक्षाचे आम्ही लोक त्यांच्याकडे तोंड करून बसतो. ते आमच्याकडे बघते ना आम्ही त्यांच्याकडे बघतो. 15 वर्ष मी एकच काम केलं पार्लमेंटमध्ये गेल्यावर. गेल्या पहिलं पाहायचं मी मनमोहन सिंगाकडे. हे आज तरी हसन, उद्या तरी हसन, परवा तरी हसन. जेव्हाची शपथ सांगतो 15 वर्षात एकदाही हा माणूस हसला नाही, एकदाही हसला नाही. एकदा हसण्याचा योग आला, मला वाटलं आज हसतंय. वर्ल्ड कपचा सामना होता, भारत जिंकतो असं चित्र निर्माण झालं होतं. देशाच्या प्रधानमंत्र्याला वाटलं मी पण जाऊन सामना बघून जिंकत आहे. मनमोहन सिंग जाऊन बसले आणि शेवटच्या षटकारावर भारत जिंकला. अख्खा देश उभा राहून टाळ्या वाजत होता. मनमोहन सिंग तुळू 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 डोळे करून पाहते, उठला नाही, आपला तामिळनाडूला एका शाळेला आग लागली, मुलं भरताय. मनमोहन सिंगचे साहेब ये मुलांना भेटले आणि संध्याकाळी परत आले. दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी गेल्या आणि जाहीर काय केलं, प्रधानमंत्र्याच्या निधीमधून वरपळलेल्या मुलाला 1-1 लाख रुपये दिले जातील. अरे पत्रकार मोठी हुशार आहेत आपले. गेले पत्रकार मनमोहन सिंगला भेटले. अहो म्हणजे काय तुम्ही गेले, मुलांची भेट घेतली आणि परत आले. तर सोनिया गांधी दुसऱ्या दिवशी गेल्या आणि तुमचे पैसे जाहीर करून आल्या. तुम्हाला काय म्हणायचं? तुम्हाला विचारलं बघ त्यांनी, तेवढी प्रधानमंत्री करायच्या म्हणजे मला पुढे विचारलं सुरू करू राहिले म्हणून. अरे असा प्रधानमंत्री या देशाला दिला. एका बाजूला मनमोहन सिंगाचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला मोदीजींचं सरकार. एका बाजूला पृथ्वीराज देशमुखचं पृथ्वीराज चव्हाणचं सरकार आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसचं सरकार. या दोन्ही सरकारमधला तुम्हाला फरक समजला पाहिजे. मी तुम्हाला खात्री देतो, मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही ही नगरपालिका आमच्या ताब्यात द्या. आणि माझ्या भाषेत जर सांगायचं तर भाजपचा झटका पहा की मग कशी नगरपालिका आम्ही तुम्हाला करून दाखवतो. हे तायडे वकील साहेब आहेत. मला तर वाटतं हा माणूस भाषण ऐकल्यानंतर माझं बी ऐकतो कोणी काही सांगता येत नाही. आणि मी आत्ताच सांगतो तुम्हाला, माझं ऐकायचं नाही. पैसे आणणं माझं काम आणि गाव सांभाळणं तुमचं काम. पण जो त्यांनी उमेदवार केला ते कठपुतली आहे. जसे तसे बोट हलवून आमदार तसं तसं त्याला नाचावं लागेल, कारण शाळेतला मास्तर आहे त्याच्या. आता त्याची हिंमत आहे गाव स्वतःचा बुद्धी करते. पण माझ्याजवळ स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, चुकून काही घडलं आणि ते लिहून आला तर 6 महिन्याच्या आत त्या नगराध्यक्ष पण त्याचं पटणार नाही का, कारण काही करू देणार नाही त्यांना. तेव्हा स्वतंत्र निर्णय घेणारा, शहराचा विकास करणारा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांचा असणारा आणि मोठ्या प्रमाणावर पैसा आणून आमच्या शहराचा विकास करणारा नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या. आणि त्यांच्या जोडीला हे आमचे जे मागं बसले नगरसेवक आहेत, मेजर तर जवळपास सगळे माझ्या ओळखीचे. काही मागच्या वेळेस निवडून येले, काही यावेळेस नवीन आम्ही उभे केले. मी तुम्हाला खात्री, हे सगळे नगरसेवक आमचे उभे राहा. मी तुम्हाला खात्री देतो, नगरसेवक कोण आहे, तो कोण्या नावाचा आहे याच्याकडे पाहू नका. कमळ पहा, कमळ पहा आणि 27 तारखेला कमळनाच्या निशाणीवर शिक्का मारून सिल्लोड नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या. मी खात्री देतो, मी वचन देतो, ह्या शहराचा विकास
गेल्या 25-30 वर्षात झाला नाही. एवढा विकास करून दाखवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, एवढं वचन तुम्हाला मी आजच्या प्रसंगी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आजच्या या प्रचार सभेचे आभार सुदर्शनजी अग्रवाल यांना